उमेदवार सुनील अण्णा टिंगरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित देशाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, या ठिकाणी बसलेले वडगाव शहरीचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा टिंगरे, भावी आमदार जगदीशजी मुळीक आणि महायुतीचे सर्व बसलेले सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, मुरलीधरांना मी महाराष्ट्रामध्ये दौरा करत करत या ठिकाणी पोहोचलो आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात त्याच्यानंतर एक मात्र गोष्ट लक्षात आली की महायुतीचा विजय हा मोठ्या फरकाने निश्चित आहे. निवडणुका ही फक्त आता औपचारिकता राहिलेली आहे. 23 तारखेला निकाल हा लोकांनी आजच लावलेला आहे, कारण लोकांना विश्वास महायुतीवर आलेला आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या काळात सरकारमध्ये होतो आणि आता महायुतीच्या काळात सुद्धा सरकारमध्ये आहे. आम्हाला जर कुणी विचारलं महाविकास आघाडीच्या काळातले 5 ठळक अशी कामं सांगा ज्यामुळं लोकांचं भलं झालंय, सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल झालाय, त्यावेळेस आम्हाला कामं सांगताना अडचणी यायची. पण आज जर कुणी विचारलं की महायुतीच्या काळामध्ये ठोस 5 कामं सांगा तर छाती ठोकपणे आम्ही 5 आणि 10 कामं सांगू शकतो. ही काम महायुतीच्या काळामध्ये आम्ही करू शकलो. म्हणून मुरलीधरांना आपल्या सरकार सत्तेत आल्याच्या नंतर या ठिकाणी एकत्रित बसून इथं आमच्या माता भगिनी समोर बसलेले, या समोर बसलेल्या माता भगिनीसाठी लेक लाडकी योजना आणली. ही योजना आणल्याच्या, लाडकी बहीण योजना आणल्याच्या नंतर काही लोक लाडकी बहीण लाडकी बहीण योजना आणल्याच्या नंतर काँग्रेसचे लोक म्हणायला लागले या सरकारकडे एवढं बजेटच नाही, ही योजना आणून राज्यावरती कर्जाचा डोंगरही लोक करतायत, ही योजना 1 महिना पण चालू शकणार नाही अशी वल्गना काँग्रेसची लोक करत होती. पण त्याच वेळी खंबीरपणे तिन्ही नेत्यांनी सांगितलं की या राज्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि योजना आणण्याच्या आधी बजेटमध्ये तरतूद करणारे सुद्धा त्याची तरतूद अजितदादांनी आपल्या बजेटमध्ये केली आणि ही योजना चालवून दाखवली. ही लोक आपण योजना चालवत असताना काय केलं तर सुप्रीम कोर्टापर्यंत ही लोक गेली की लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून. हे काँग्रेसची लोक आज काय म्हणतायत की आमचं सरकार सत्तेत आलं तर 3,000 रुपये देऊ. अरे एकीकडे तुम्ही योजना बंद करायला निघाला होता आणि आज काय सांगताय 3,000 रुपये देऊ. वेगवेगळ्या योजना आणलेले. तुमच्या दोघांकडे बघून मला एक आनंद वाटतो. का सांगतो त्या दोघांकडे बघून आमच्यासारख्या तरुण पिढीला खरंच तुमच्याकडनं शिकण्यासाठी. शेवटच्या दिवसापर्यंत वडगाव शहरीचा उमेदवार पुण्या पक्षाचा, ही चर्चा टीव्ही वरती चालू. इकडे सुनील अण्णा म्हणाले माझं फिक्स आहे, जगदीश मुळीक साहेब म्हणत माझं ठरलंय. दोघांचं हे भांडण बघून तिसरा तिकडचा खुश, हे दोघं असंच भांडणार, आपली सीट लागली. आणि ज्या दिवशी ठरलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जागा सुटली आहे, तेवढ्याच मोठ्या मनानं जगदीश मुळीक साहेबांना तेवढ्याच ताकदीनं प्रचारात उतरून दाखवून दिलं की एकदा पक्षाचा आदेश आला की तो अंतिम असतो. हे पक्षाप्रती तुमचं समर्पण आहे, पक्षाप्रती भावना आहे, ही आताच्या काळात आमच्यासारख्या तरुण पिढीला शिकण्यासारखी आहे. कारण आता काय झालं, मी युवकचा प्रदेशाध्यक्ष आहे, एखाद्याला जर नुसतं पद नाही दिलं तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पार्टीत दिसतंय. अशी अवस्था आहे आणि अशा काळात सुद्धा आपण पक्षाचा आदेश अंतिम मानून आज या ठिकाणी काम करता. आणि मला विश्वास आहे की तुमच्या लोकांच्या नेतृत्वात सुनील अण्णा यावेळेस 2019 रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड या मतदारसंघामध्ये स्थापन करतील. काही दिवसापूर्वी मी या मतदारसंघात एक आमच्या तुतारी गटाचे नेते आल्या होत्या, त्यांनी भाषण केलं. त्या सुप्रियाताई इथे येऊन भाषण केल्या. त्या भाषणामध्ये काय म्हणाल्या, ते बापू पठारेकडनं एक शब्द घेतला की बापू एखादी जर घटना घडली तर पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी दवाखान्यात मी पहिला जाईन असा शब्द तुम्ही मला द्या. बापू पठारे मान हलवले. सुप्रियाताईने बापू पठारेकडून शब्द घ्यायला पाहिजे होता
की महिलावर अत्याचार करणार नाही आणि अत्याचार केला तर पहिला पोलीस स्टेशन मध्ये जाईल. अरे सुप्रियाताई एकीकडे महिला जोडण्याच्या गोष्टी करतात, महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतात आणि उमेदवार पण असा निवडलाय त्यांनी स्वतःच्या सुनेवर अत्याचार अन्याय केला, तो सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन वापस आला. अशा माणसाला उमेदवारी दिलेली. रस्ता चांगला करेल, गटारी चांगल्या करेल, स्वच्छ पाणी देईल, महिला सुरक्षित ठेवेल, ही आमदाराची कामं असतात. तरुणाच्या हाताला काम देईल. तिथे एक उमेदवार म्हणला मी जर आमदार झालो तर तरुण पोराची लग्न लावेल. आता हे आमदाराची कामं आहे. आणि त्याच्यासाठी 5 मंगळ अष्टिका आल्या की बस, किंवा मॅरेज ब्युरो ओपन केलं की बस. ही कामं जर अशी जर लोक निवडणुकीमध्ये येत असतील, अशा जर लोकांना उमेदवारी देत असतील तर मायबाप जनतेला विचार करायची वेळ आलेली आहे की आपला उमेदवार कसा पाहिजे. सुनील अण्णांनी आतापर्यंत या मतदारसंघामध्ये जी कामं केलेत हीच कामं पुढे सातत्यानं चालू ठेवण्यासाठी, महायुतीच्या काळामध्ये भरघोस निधी आणण्यासाठी आपल्याला सुनील अण्णा टिंगरे यांना या ठिकाणी चांगल्या मोठ्या फरकाने निवडून द्यायचं आहे. मला विश्वास आहे की येत्या 20 तारखेला पसंती क्रमांक 3च्या वरती घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वजण सुनील अण्णांना निवडून द्याल. आणि हीच कळकळीची नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. वडगाव शेरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार. घड्याळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.